आहे ते योग्य नव्हे आणि त्याचा रीतसर तपास यंत्रणेकडून NIA असेल किंवा ATS असेल यांच्याकडून या झालेल्या गुन्ह्याबाबतचा तपास करण्यात येत आहे आणि तो योग्य रीतीने तपास होईल याची मला पूर्ण खात्री आहे। जे कोणी दोषी असतील, जे कोणी याच्यामध्ये सहभागी असतील त्या सगळ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल। माझी सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी त्यांचे प्रश्न विचारताना असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल असे हायपोथेसिस न करता किंवा वैचारिक पातळीवर प्रश्न न ठेवता ज्या फॅक्ट आहेत त्याच्याबद्दल बोलावं। नंबर 2, कोणत्याही ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशन बद्दल बोलणे योग्य नाही। तो त्या तपास यंत्रणेचा भाग आहे आणि न्यायाधीशांचा भाग आहे। कोणत्याही ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशन बद्दल कुणीही कमेंट करणं योग्य होणार नाही। तिसरा, तुमच्यापैकी काही पत्रकार मंडळींना काही प्रश्न असतील, मी नुकताच चार्ज घेतलेला आहे त्यामुळे मला कोणतेही स्टॅटिस्टिक्स किंवा फॅक्ट्स माझ्यासमोर सध्या तरी नाही, परंतु मी अगोदर मुंबई सिटीमध्ये काम केलेलं आहे ॲज ए ॲडिशनल CP क्राईम 3.5 वर्ष, 1 वर्ष ॲडिशनल CP ईस्ट रिजन आणि 2 वर्ष जॉईंट CP ॲडमिनिस्ट्रेशन। तर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं मी निश्चितच देऊ शकेन। फक्त विनंती ही आहे की एका पत्रकाराने एकच प्रश्न विचारावा, दुसऱ्या पत्रकारांना सुद्धा संधी द्यावी आणि जेव्हा सगळ्या पत्रकारांचा एक प्रश्न संपेल त्याच्यानंतरच दुसरा प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात येईल, ती मला वेळ असेल तर। माझे सर्व सहपोलीस आयुक्त, इथे प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी, मी हेमंत नकाळे, IPS 1987 batch. I have just now taken over the charge of CP Mumbai. हा चार्ज मी नुकताच घेतलेला आहे आणि आपण सर्व पत्रकार बंधूंना, आपणा सगळ्यांना माहिती आहे सध्या मुंबई पोलीस एका कठीण समस्येमधून जात आहे आणि ही समस्या आपण सगळ्यांच्या मदतीने आणि माझ्या सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने ती सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नेमणूक केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या नेमणुकीच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारलेला आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये जी मुंबई पोलीसची प्रतिमा मलिन झालेली आहे
आणि आमच्या मुंबई शहरामध्ये अधिकारी कर्मचारी ते खालच्या कॉन्स्टेबल दर्जापासून असो की सर्वोच्च पोलीस आयुक्त दर्जापर्यंत असो, सगळ्यांचं सहकार्य सहभाग या कार्यामध्ये लाभणार आहे आणि तो निश्चितपणे मला मिळेल याची मला शाश्वती आहे. आपण सगळ्यांनी या कामामध्ये सहकार्य करावं जेणेकरून महाराष्ट्र पोलीसचं, मुंबई पोलीसचं नाव चांगलं होईल आणि कोणत्याही प्रकारची टीका मुंबई पोलीसवर होणार नाही अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, नागरिकांच्या सहकार्याने आम्ही एक चांगलं पोलीस दल, सक्षम पोलीस दल म्हणून कार्य करू शकू अशी मी आपला ग्वाही देतो. मागच्या काही दिवसापासून to the CP. Don't you think it's an unusual situation in Maharashtra now in the coming few days where possibly a junior rank officer will now be the DGP and a senior rank officer will be the... That I will not be the right person to answer that, madam. Please ask the concerned competent authority. Isn't it? Is it right for me to answer? I don't think it is. You have to see it. हेमंत सर, सचिन वजी ने जिस तरह से गवर्नमेंट पुलिस की गाड़ी यूज़ की, अपना पावर यूज़ किया, क्या बोलते हैं मिसयूज़ काफ़ी ज़्यादा हुआ है मुंबई पुलिस का, मिसयूज़ ऑफ पावर, मिसयूज़ ऑफ गवर्नमेंट प्रॉपर्टी इस पूरे केस में. वैसे क्वेश्चन पूछा था कि मिसयूज जो हुआ है गवर्नमेंट जो ऑफिस क्राइम ब्रांच की गाड़ी को यूज़ किया गया, उस सबने पावर को यूज़ किया, तो कहीं ना कहीं क्राइम ब्रांच किस सवाल पे खड़े हो रहे हैं कि पूरी जो CIU की टीम थी क्या उनके साथ वो सिंगल माइंडेड पूरा क्या बोलते जो पूरा जो शेड्यूल रचना था सिंगल माइंडेड थे कि उनके पीछे या उनके साथ कोई और लोग भी थे. सर आपण म्हटलात की I am not investigating the case. NIA is investigating the case. ADG ATS is investigating the case. Why you are asking the investigation related questions to me? सर आपण Ask imaginary questions. सर आपने Please be factual and on the fact. Yes. सर आपने जिम्मेदारी से बात की है कि ऐसे क्वेश्चन नहीं किए जा सकते. मेरा एक सवाल ये था कि सर अब तक डिपार्टमेंट में ये चीज़ रही है, और जो हमने आपसे पहले आज तक के जो कमिश्नर रहे हैं उनका भी हमने ये देखा है कि कमिश्नर जहाँ जाते हैं उनके साथ बाकायदा एक टीम जाती है, यानी उनकी लॉबी के दूसरे लफ्ज़ों में ये होगा कि उनकी लॉबी के जो हिस्सा होते हैं वो उनके साथ जाते हैं. आप आए हैं, क्या उनकी लॉबी के सर क्या वो फेरबदल होगा या वो चीज़ कंटिन्यूटी रहेगी? मैं बीच में कट करूँ? जी सर, जी सर. अगेन यू आर सेइंग इमेजिनरी क्वेश्चन. सर अभी ये जो ऑफिसर्स है ये मेरी टीम है, मैं इनको लेके नहीं आया, ये यहीं पे है. सर ये है नाउ दे आर पार्ट ऑफ माय टीम. मैं कोई ऑफिसर को साथ में लेके नहीं चलता. सर आप नहीं, आपकी बात नहीं कर रहा हूँ सर, मैं ये कह रहा हूँ कि जो वो लेके आए क्या वो रहेंगे या वो जाएंगे, ये सवाल है मेरा. आप क्वेश्चन आंसर किससे कर रहे हैं? मुझसे कर रहे हैं ना. जी सर. तो आप मेरे बारे में पूछिए ना.
आप दूसरे के बारे में क्यों पूछते हैं? You ask me ना, why you are asking somebody else's judgment and decision? अशा व्यक्तीला सेवेमध्ये घेत असताना अशी जबाबदारी तुमच्या काळात दिली जाणार आहे का? Again imaginary question. नाही सर, नाही सर, Again imaginary question. सर नगराले सर मेरा सवाल है असं झालं तर कसं सर मेरा सवाल है नगराले मेरा सवाल है I'm not going away. I am available here. Please. सर One by one. सर मेरा सवाल है अशा मुद्द्यावर मी सांगतो विनोद बाबू, ज्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं होतं त्या अधिकाऱ्याला पोलीस सेवेमध्ये घेऊन CIU सारख्या एका महत्त्वाच्या युनिटमध्ये PI दर्जाचा अधिकारी असताना API दर्जाच्या अधिकाऱ्याला जबाबदारी देणं हे किती संयुक्तिक वाटत होतं तुम्हाला? मी नाही दिली बाबा. सर नगराले सर मुंबई कमिशनरने Don't दिली असेल. ask me question of any decision that my predecessor has taken. Please, you can question me my decision, not the question some other incident which has happened a year back or 2 years back. How can you question me on that? तर त्याला सर. या पुढील काळामध्ये जेव्हा एखादा निलंबित झालेला अधिकारी असतो So let them investigate the case. They are doing the proper investigation. After they investigate the case, they will proceed further. And if they are found guilty, they will be arrested. If they are not found guilty, they will send us a report. On the basis of that report, if we have to take administrative action, we will take administrative action. So, नगराले the सर procedure is very clear. The procedure is very clear. If some people are being called for investigation or interrogation, if they are having any complicity in the crime, they are arrested. If they are not having any complicity in the crime, their report will come to us for administrative action. Because it is not a criminal thing, it is an administrative thing. We will take administrative action. Let the report come. में है जॉइंट सिटी क्राइम, उनको बताया जाएगा, उनके रिव्यू दिए जाएंगे वो केसेस के, और उसके बाद में आगे की कार्रवाई। सर CIU यूनिट जिस तरह से पूरा काम हुआ है, CIU यूनिट के कई लोग संदेह के घेरे में हैं, क्या जितने लोग अभी वहाँ कार्यरत हैं उनका तबादला होगा? पहला सवाल। और दूसरा सवाल ये सर कि CIU यूनिट में जिस तरह से सचिव मुझे सीधे कमिश्नर से संपर्क में रहते थे, अपने दूसरे अधिकारियों को नजरअंदाज करते थे, क्या ऐसा किसी दूसरे अधिकारी को पावर नहीं दिया जाए? अभी ये दोनों ही क्वेश्चन आपके जो है वो अभी इस स्टेज पे रिलेवेंट नहीं है, तो इसमें आंसर देने का आपने किसी और के एक्शन के लिए आप मुझे आंसर मांग रहे हैं, तो दैट वोंट बी करेक्ट। सवाल ये सर, आप कंटिन्यू वही प्रोसीजर रखेंगे या फिर जॉइंट सिटी? अभी पहले मुझे क्या प्रोसीजर है वो तो समझने दीजिए, पहले प्रोसीजर समझने दीजिए, उसके बाद में उसको अगर करेक्ट करने की जरूरत पड़ी तो मैं जरूर करेक्ट करूँगा उसको। हेमंत सर, जब पुलिस फोर्स सर जैसे कि हमको पता है कि 26/11 के वक्त ये मुंबई की पुलिस टीम ही थी जिन्होंने शौर्य का प्रदर्शन किया था, लेकिन बैक टू बैक ऐसे केसेस आने की वजह से मुंबई की पुलिस की जो छवि है वो धूमिल हो गई है। तो सर मैं आपसे ये सवाल करना चाहती हूँ कि आप अभी प्रेशर में आके काम करेंगे या आपके लिए कॉन्फिडेंस है कि आप पुलिस की जो छवि जो धूमिल हुई है वो आप कार्य है कि काम करेंगे? कॉन्फिडेंस आपको कि नहीं आप ये कर मेरे ऊपर कुछ प्रेशर दिख रहा है आपको अभी? नहीं ना? नहीं। हेमंत जब सर, आएगा तो मैं आपका सलाह मांगूंगा कुछ। हेमंत सर, सर्वसामान्य जनतेला माझं हेच सांगणं आहे की मुंबई पोलीस ते एक चांगलं पोलीस दल आहे, त्याच्यातले एखादा एक्सेप्शन वगळला तर बाकी इतर मुंबई पोलीस फोर्स हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते। ती कोणतीही ड्युटी असो, 26/11चा बॉम्बस्फोट असो किंवा फ्लड सिच्युएशन असो किंवा कोरोनाची सिच्युएशन असो, कोणत्याही परिस्थितीला ती नैसर्गिक आपत्ती असो किंवा काही टेररिस्ट अटॅक असो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मुंबई पोलिसांनी सदैव तत्पर समोर पुढे राहून जी जी ही आव्हानं पेललेली आहेत
फक्त एखादी कोणती केस होते म्हणून सर्व मुंबई पोलीसवर दोष देणं योग्य नव्हे. 99 कामं चांगली केल्यानंतर एखादं चुकीचं काम कुणी केलं तर त्याच्यासाठी संपूर्ण पोलीस दल काही दोषी होत नाही. तर आपण सांगितलं त्याप्रमाणे थोडी मलिन झालेली आहे, परंतु ती आम्ही आता याच्यापुढे आम्ही सुधारू आणि चांगल्या पद्धतीने मुंबई पोलीस दल हे सामान्य नागरिकांसाठी, वृद्ध, लहान मुलं आणि महिला यांच्या प्रती चांगली सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू आणि या बाबतीमध्ये जे काही प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न आम्ही करू अशी माझी सर्व जनतेला सूचना. सर CIU इसलिए आंसर देने योग्य नहीं है. सर प्रशांत अंकुशराव झी 24 तासमधून नवीन परत असा सचिन वाझेसारखा अधिकारी निर्माण होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची आहे? असा अधिकारी काय म्हटलं? निर्माण होऊ नये. ओके. याच्यामध्ये कोणत्याही पोलीस दलामध्ये अशा प्रकारची कोणतीही विकृती असू नये किंवा अशा प्रकारची चुकीची कुणी मार्ग धरू नये याचे प्रयत्न नेहमी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखाली जे काम करतात त्यांनी त्यांच्यावर सुपरविजन ठेवणं हे प्रथम कर्तव्य असतं आणि या सुपरविजन मधूनच असे कोणतेही प्रकार होणार नाही याकडे आपण लक्ष देणं आवश्यक असतं. आपका एक क्वेश्चन हो गया है. जिस तरीके से आपने अब तक देखा कि हालांकि आरोप भी लग रहा है विरोधी पार्टियों द्वारा कि पॉलिटिकल इंटरव्यू होता है पुलिस के हमेशा काम होने जो आप लोग करते हैं, तो आगे से आरोप क्यों नहीं क्या लगता है कि जो भी आप लोग पहले जानकारी लूंगा उसके बाद में उसमें क्या करना है वो देखूं. सर इससे पहले हर महत्वपूर्ण मामला जो है वो CIU को दे दिया जाता था, तो इस प्रकार से जो इम्पोर्टेंट केसेस है एक ही यूनिट को दिए जाते थे. अब वर्क सिस्टम में आप क्या कुछ चेंजेस करेंगे? क्या एक ही यूनिट को सब केसेस दिए जाएंगे? अभी मुझे पहले देखने दीजिए क्या हो रहा है, सिस्टम कैसे है वो पहले समझने दीजिए, उसके बाद में ही कुछ कर सकते हैं. नवीन असा एखादा सचिन वाझे होऊ नये या तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी पहिले देतो. यामध्ये कोणत्याही पॉलिटिकल विधानांवर मी बोलणं किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला खुलासा करणं योग्य नव्हे. आणि पहिला प्रश्न तुमचा परत रिपीट करा. सर ज्या पद्धतीने मी म्हणाला की प्रतिमा खूप मलिन झालेली आहे, करेक्शन. कशा पद्धतीची करेक्शन? आता मला जज होऊन फक्त अर्धा तास झालेला आहे. काय मलाईन झालंय आणि त्याच्या मागचं कारण काय आहे हे तुम्हाला जसं माहिती आहे तेवढंच मलाही माहिती आहे मीडियामधून, न्यूजमधून. आता त्याच्यामध्ये अजून जास्त माहिती घेणं आवश्यक आहे की असं का झालंय आणि ती माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर काय करेक्टिव्ह स्टेप्स आपल्याला करता येतील ते आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करू, त्याच्यावर तोडगा काढू आणि अशा गोष्टी असे रिपिटेशन्स परत कधी होणार नाही याची दखल घेऊ. पिछले साल काही चौकशी करणार आहात? खात्याअंतर्गत ही चौकशी ही नेहमी सुरू राहते. जेव्हा कधी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी डिफॉल्ट करतो खात्याअंतर्गत कारवाई ही नेहमीच होत असते. त्याच्यामुळे करणार का याचा काही प्रश्नाचं उत्तर होत आहे. म्हणजे का तुम्ही हा प्रश्न विचारताय मला समजत नाही. जेव्हा कधी कोणता अधिकारी कर्मचारी डिफॉल्ट करतो पनिशमेंट रूल प्रमाणे त्याची कारवाई सुरू राहते. सर पिछले साल मुंबई पुलिस इसमें जो इन्वेस्टिगेशन चल रहा है वो ठीक से चल रहा है. ATS अपना इन्वेस्टिगेशन कर रही है, NIA अपना इन्वेस्टिगेशन कर रही है. इसमें और ज़्यादा कुछ कहने लायक नहीं है. किसी भी
अधिकारी का, किसी भी कर्मचारी का कोई भी इन्वॉल्वमेंट आता है, NIA और ATS जो अपने केस कर रहे हैं उसमें वो सक्षम है किसी के भी ऊपर एक्शन लेने के लिए। अगर हमारे पास में ऐसे कोई केसेस आते हैं जिसमें कोई एडमिनिस्ट्रेटिव एक्शन की जरूरी है तो वो हम जरूर लेंगे हमारे एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट में से। हेमंत सर, आमिर सर, मुंबई पुलिस काफ़ी रेस्पेक्टेड पुलिस मानी जाती है पूरे इंडिया में। काफ़ी ज़्यादा डैमेज हो चुका है। अब इन फ्यूचर कोई भी कुछ बड़ा क्राइम होता है या कोई टेरर एंगल भी कुछ होता है तो लेमेन को ऐसा लगेगा कि पुलिस ने प्लान किया है। तो लेमेन को क्या मैसेज देना चाहेंगे एज अ न्यू पुलिस कमिश्नर? I would like to say to the citizens that we will act as per law and I will instruct all my officers that they should perform their duties as needed by the law. सर तुम्ही म्हणालात की काही करेक्शन एक जो ऑनगोइंग इन्वेस्टिगेशन है वो एजेंसी कर रही है, उसके बारे में कोई भी सवाल पूछना is not proper at this stage. सर जब Answer any such questions which are imaginary or about which I am not aware. I don't know which powers you are speaking about, so I can't answer your question. सर ये जो हालात Second, अरे जावेद भाई, I don't know why you are asking me about my conversation with the earlier CP. If at all it is there, it is a personal matter between myself and the CP. What way it concerns you or the place, I am not sure. So please avoid asking such questions which are non-logical, irrational. Please be focused, be to the point. Yes, the charge of Commissioner of Police, Mumbai City. I have been in the city as an additional CP crime for 3.5 years, as additional CP East Region for 1 year, and then as Joint Commissioner of Police Administration for 2 years. At present, the Mumbai Police is undergoing a turmoil because of some bad instances which have occurred. However, I assure you that with help of my officers and staff, right from constable to all levels, and with your active support, we will do the corrections in whatever field it is needed, it is required, and definitely we will regain the glory of Mumbai Police, the pride of Mumbai Police, and people of Mumbai and Maharashtra will be again proud of Mumbai Police. Thank you. जय हिंद, जय महाराष्ट्र। मैं महाराष्ट्र शासन का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने मुझे इस काबिल समझा कि ऐसे नाजुक परिस्थिति में जब एक ऐसे दौर से मुंबई पुलिस गुजर रही है जिसमें पुलिस के ऊपर का कॉन्फिडेंस थोड़ा कम हो रहा है, ऐसे वक्त उन्होंने मुझे काबिल समझा कि मैं इसमें कुछ करेक्शन कर सकता हूँ, उसके लिए मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। आप सबकी मदद से हमारे सभी पुलिस अधिकारी, कर्मचारी, मुंबई पुलिस की 60,000 की फोर्स है, इन सभी की मदद से मुझे विश्वास है
कि जो गंवाई हुई विश्वास करता है उसको हम फिर से पुराने दौर में ला सकेंगे और एक अच्छा काम करके हम मुंबई पुलिस का नाम फिर से पब्लिक के बीच में, महाराष्ट्र में और पूरे देश में हम लोग एक अच्छी तरह से नाम कर सकेंगे, इसका मुझे विश्वास है। उसके लिए आपके सपोर्ट की बहुत ज़रूरत है और मुझे विश्वास है आपका सपोर्ट हमें मिलता रहेगा। सभी पत्रकार बंधु भगिनी, मैंने आज पुलिस आयुक्त बृहन मुंबई का पदभार संभाला है। इसके पहले मैं एडिशनल सीपी क्राइम, एडिशनल सीपी ईस्ट रीजन और जॉइंट सीपी एडमिनिस्ट्रेशन इन पदों पर काम कर चुका हूँ। आप सभी जानते हैं कि फिलहाल मुंबई पुलिस एक नाजुक दौर से गुजर रही है। कुछ ऐसे केसेस हुए हैं जिसमें मुंबई पुलिस की विश्वासकता पे एक क्वेश्चन मार्क लगा हुआ है। कोई भी ऑनगोइंग इन्वेस्टिगेशन केस के बारे में मैं ज़्यादा बात नहीं करूंगा क्योंकि वो सही नहीं होगा। जो इन्वेस्टिगेशन चल रहा है, जो भी एजेंसी के पास है, NIA हो, ATS हो या लोकल पुलिस हो, वो अपना काम कर रहे हैं। उसके बारे में कृपया पत्रकार लोग अपने इमेजिनरी क्वेश्चंस न पूछे। सभी पत्रकारों को एक एक सवाल करने का मौका दिया जाएगा ताकि सभी पत्रकार अपना एक एक क्वेश्चन पूछ सके। उसके बाद में अगर टाइम होगा तो दूसरा क्वेश्चन भी पूछ सकते हैं। आपण बघताय या प्रकारचं अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे ते योग्य नव्हे आणि त्याचा रीतसर तपास यंत्रणेकडून NIA असेल किंवा ATS असेल यांच्याकडून या झालेल्या गुन्ह्याबाबतचा तपास करण्यात येत आहे आणि तो योग्य रीतीने तपास होईल याची मला पूर्ण खात्री आहे। जे कोणी दोषी असतील, जे कोणी याच्यामध्ये सहभागी असतील त्या सगळ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल। माझी सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी त्यांचे प्रश्न विचारताना असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल असे हायपोथेसिस न करता किंवा वैचारिक पातळीवर प्रश्न न ठेवता ज्या फॅक्ट आहेत त्याच्याबद्दल बोलावं। नंबर 2, कोणत्याही ऑनगोइंग इन्व्हेस्टिगेशन बद्दल बोलणे योग्य नाही। तो त्या तपास यंत्रणेचा भाग आहे आणि न्यायाधीशांचा भाग आहे। कोणत्याही ऑनगोइंग इन्व्हेस्टिगेशन बद्दल कुणीही कमेंट करणं योग्य होणार नाही। तिसरा, तुमच्यापैकी काही पत्रकार मंडळींना काही प्रश्न असतील, मी नुकताच चार्ज घेतलेला आहे त्यामुळे मला कोणतेही स्टॅटिस्टिक्स किंवा फॅक्ट्स माझ्यासमोर सध्या तरी नाही, परंतु मी अगोदर मुंबई सिटीमध्ये काम केलेलं आहे ॲज ए ॲडिशनल सीपी क्राईम 3.5 वर्ष, 1 वर्ष ॲडिशनल सीपी ईस्ट रिजन आणि 2 वर्ष जॉईंट सीपी ॲडमिनिस्ट्रेशन। तर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं मी निश्चितच देऊ शकेन।
फक्त विनंती ही आहे की एका पत्रकाराने एकच प्रश्न विचारावा, दुसऱ्या पत्रकारांना सुद्धा संधी द्यावी आणि जेव्हा सगळ्या पत्रकारांचा एक एक प्रश्न संपेल त्याच्यानंतरच दुसरा प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात येईल, ती मला वेळ असेल तर.